उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळा म्हटलं तर कैरीचे बरेच पदार्थ आपण बनवत असतो। त्यातलाच एक पदार्थ मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तो म्हणजे तोंडी लावण्यासाठी तुम्हाला काहीतरी झटपट बनवून खायचं असेल तर हे कैरी, कांदा आणि मिरचीचं लोणचं तुम्ही नक्की ट्राय करू शकता। चवीला तर खूप छान लागते आणि 8 ते 10 दिवस हे लोणचं आरामात टिकते। त्या अगोदर टेस्टी बाईट्स मी नांदेडकर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। लोणचं बनवण्यासाठी एक मोठ्या आकाराची कैरी घ्यायची, 7 ते 8 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि 2 कांदे घ्यायचे। कैरी आपण अशा प्रकारे चिरून घेणार आहोत आणि हिरवी मिरची पण मध्यभागी चिरून घ्यायची आहे। कमी तिखट असलेली मिरची मी इथे वापरलेली आहे। लोणच्यामध्ये आपण लाल तिखट पण घालणार आहोत, त्यामुळे हिरवी मिरची कमी तिखट असणारी घ्यायची। कांदे पण आपण छान उभे चिरून घेणार आहोत। एक कैरी असेल तर 2 कांदे घ्यायचे आणि 2 कैऱ्या असेल तर 4 कांदे घ्यायचे आणि हिरव्या मिरच्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता। कैरी, कांदा आणि हिरव्या मिरच्याचे मी अशा प्रकारे काप करून घेतले। उन्हाळ्यामध्ये आपण कैरीचे नाना प्रकारचे पदार्थ बनवत असतो आणि मी पण उन्हाळ्यामध्ये कैरीचे खूप पदार्थ ट्राय करत असते, तर त्यातलीच ही एक माझी रेसिपी आहे जी मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे। लोणच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे अजून काही मसाले पण ॲड करू शकता। 1 ते 1.5 चम्मच लाल तिखट घालायचं आहे। आपण यामध्ये हिरव्या मिरच्या घातलेल्या, त्यामुळे लाल तिखट थोडं कमी घालायचं। चवीपुरतं मीठ घालायचं आणि थोडी हळद घालून घ्यायची आणि सगळे मसाले कैरी, कांदा आणि हिरव्या मिरचीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। लोणच्यामध्ये घालण्यासाठी शेंगदाण्याचं तेल मी गॅसवरच छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। तेलामध्ये 1 चम्मच मोहरी घालायची, 1 चम्मच जिरं घालायचं। जिरं आणि मोहरी छान तडतडून द्यायचं। अर्धा चम्मच मेथ्या घालायच्या। तेल आता लोणच्यावर छान घालून घ्यायचं। जर तुम्हाला लोणचं जास्त दिवसासाठी टिकवायचं असेल तर तेल पूर्णपणे गार करून नंतरच लोणच्यामध्ये घालायचं। जर गरम तेल लोणच्यामध्ये घातलं तर लोणचं जास्त दिवस टिकत नाही। अशा प्रकारे कैरी आणि कांद्याचं लोणचं तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण कराल। थँक्यू फॉर वॉचिंग।